हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण मेन्सरेशन या चॅप्टरचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये काय बघितले आपण? बोर्ड एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता पार्ट 2 मध्ये आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स बघणार आहोत. बघा आता तर क्वेश्चन कसा दिलाय तुम्हाला? क्वेश्चन मध्ये विचारले इन द फिगर, तुम्हाला फिगर दिलेली आहे. क्वाड्रॅट्रल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. जो क्वाड्रॅट्रल दिलाय तो काय दिलाय? स्क्वेअर. अँड सर्कल इज इन्स्क्राईब इन इट. आणि सर्कल जो आहे तो त्या स्क्वेअर मध्ये काय केलेला आहे? इन्स्क्राईब केलेला आहे. ओके. ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर टच द सर्कल. ह्या स्क्वेअरच्या सर्कलच्या ज्या सगळ्या साइड्स आहेत हे स्क्वेअरला काय होत आहेत? तुमच्या टच होत आहेत. इफ ए बी इक्वल टू 14 सेंटीमीटर. ए बी काय आहे? साइड ऑफ स्क्वेअर. आणि स्क्वेअरच्या काय असतात? ऑल साइड्स इक्वल असतात. फाइंड एरिया ऑफ शेडेड पोर्शन. तर आपल्याला हा जो शेडेड पोर्शन तुम्हाला दिलेला आहे या शेडेड पोर्शनचा काय करायचा आहे? एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर बघा आता ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिले? एरिया ऑफ स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? साइड स्क्वेअर. मग आता साइड किती दिली? गिवन ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं दिलेलं आहे 14 स्क्वेअर. मग 14चा स्क्वेअर किती येतो? 196 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर किती मिळाला आपल्याला? 196 सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड पार्ट मध्ये अजून काय दिले? एरिया ऑफ सर्कल डॅश डॅश करून तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती पुट केली? 22/7. आर स्क्वेअर दिले म्हणजे आर स्क्वेअरला कसं लिहिता येतं? आर इंटू आर. तर इथे खाली काय दिलं? 7 × 7 मीन्स आर इक्वल टू किती दिलं असेल आपल्याला? 7. आता हा 7 गेट कॅन्सल झाला. 22 × 7 केलं तर किती मिळते? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता क्वेश्चन काय विचारला होता? फाइंड एरिया ऑफ शेडेड पोर्शन. एरिया ऑफ शेडेड पोर्शन इक्वल टू काय दिले त्यांनी? एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल. ऑलरेडी एरिया ऑफ स्क्वेअरच्या खाली 196 लिहिले, 154 लिहिले. इथं फक्त तुम्हाला काय करायचं? जस्ट सबट्रॅक्शन करा. 196 मायनस 154 किती येईल? 6240 मीन्स किती मिळेल तुम्हाला? 42 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट बघूया आपण. बघा सेकंड ऍक्टिव्हिटी काय दिली? इन द फिगर दिलेली आहे. साइड ऑफ स्क्वेअर ए बी सी डी. इथे पण ए बी सी डी हा काय दिलाय तुम्हाला? स्क्वेअर दिलाय विथ साइड 7 सेंटीमीटर. साइड किती दिली? 7 सेंटीमीटर विथ द सेंटर डी. आणि सेंटर काय घ्यायला सांगितलंय आपल्याला? डी घ्यायला सांगितलंय. रेडियस किती दिलेली आहे? डी ए. डी ए ला काय म्हटलेलं आहे? रेडियस. दे सेक्टर डी ए एक्स सी इज ड्रॉन. आणि जो सेक्टर ड्रॉ केलेला आहे डी ए एक्स सी. आता ऍक्टिव्हिटी मध्ये बघा तुम्हाला काय दिले? एरिया ऑफ स्क्वेअर माहिती आहे सगळ्यांनाच. आता फॉर्म्युला आपण राईट डाऊन केला होता. काय आहे? साइड स्क्वेअर. मग साइड किती आहे? 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअरचं किती आलं? 49 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला बघायचं आहे एरिया ऑफ सेक्टर डी ए एक्स सी. मग आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला लिहावा लागेल. आता जर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टरचा इथे फॉर्म्युला आठवत नसेल तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. इक्वल टू फॉर्म्युला. त्याच्या खालची स्टेप बघा काय दिले? बॉक्स दिलाय डिवायडेड बाय 360 इंटू 22/7. कशाची व्हॅल्यू असतं? पाय इज इक्वल टू काय असतं? पाय असतं. मग आता इथे लिहा. आणि काय दिलेलं आहे? सेक्टर आहे, सर्कल आहे, म्हणजेच काय असायला पाहिजे? रेडियस. म्हणजेच फॉर्म्युला कसा होईल तुमचा? θ/360 इंटू काय? पाय आर स्क्वेअर. ओके. हे झालंय. आता मग थिटा किती आहे? थिटाची व्हॅल्यू दिली का गिवन? नाही दिलेली आहे. पण आता गिवन मध्ये बघा काय म्हटलंय तुम्हाला? हा जो क्वाड्रॅट्रल दिलाय तो कसा आहे? स्क्वेअर आहे. तर स्क्वेअरचं ईच अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. आणि डी ला काय म्हटलंय आपण? सेंटर ऑफ सर्कल. तर डी किती दिसतोय? 90. म्हणून थिटाची व्हॅल्यू किती पुट करता येईल तुम्हाला? 90. पायची व्हॅल्यू 22/7. आणि आर म्हणजे काय? डी ए काय सांगितले? रेडियस सांगितले. आणि डी ए ची व्हॅल्यू किती आहे? 7 सेंटीमीटर. मग आर स्क्वेअर म्हणजे 7 × 7. आता हे पूर्ण जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळतं? 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर.
फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे बॉक्स दिलेत त्या बॉक्समध्ये फक्त ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे. ओके, आता बघूया नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन काय दिलाय बघा, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनच दिलाय आणि हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीही बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेला आहे. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फिअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. मग ऍक्टिव्हिटीमध्ये दिले सरफेस एरिया ऑफ स्फिअर इक्वल टू काय दिले 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायची व्हॅल्यू 22/7. बॉक्समध्ये काय घ्याल मग, आर किती आहे तुमच्याकडे 7. आता इथे परत बॉक्स दिलाय इंटू 7 दिले, मग इथे काय आहे 7 स्क्वेअर आहे, तर हे काय होईल 4 इंटू 22 इंटू 7 इंटू 7 अपॉन 7, तर हे गेट कॅन्सल होईल. मग इथे फक्त 7 दिसते, तर 44 22 इंटू काय केलं असेल 4, किती होईल 88. 4 टू जा 8, 4 टू जा 8, 88. मग आता 88 इंटू 7 करा, 7 8 जा किती होतं 56, कॅरी 5, 7 8 जा 56, 56 प्लस 5 केलं तर किती मिळेल तुम्हाला 61. मीन्स सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू काय 616 स्क्वेअर सेंटीमीटर. आता बघा फोर्थ ॲक्टिव्हिटी काय दिली तुम्हाला, मार्च 20 मध्ये विचारली. कम्प्लीट अँड इथे काय आहे अँड, कम्प्लीट अँड राईट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायची आहे आणि राईट पण करायची आहे. इन द फिगरमध्ये काय दिलं, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ओ काय दिलेला आहे तुम्हाला सेंटर ऑफ सर्कल. आता फिगरला जर ऑब्झर्व केलं तर AOB हा सेंट्रल अँगल होईल आणि AOBचं मेजर किती दिले तुम्हाला 100 डिग्री. मग आता यामध्ये तुम्हाला काय विचारले टेबलमध्ये बघा, टाईप ऑफ आर्क. आपल्याला हा क्वेश्चन कशाला सॉल्व्ह करायचा आहे, टाईप ऑफ आर्कवर सॉल्व्ह करायचा आहे. मग टाईप ऑफ आर्क ऑलरेडी तुम्हाला दिले, कुठले आर्क आहे मायनर आर्क आणि मेजर आर्क. मग नेम ऑफ द आर्क म्हणजे तुम्हाला मायनर आर्कचं नेम लिहायचं. मग मायनर आर्क कुठला होईल यामधला, फिगरला ऑब्झर्व केलं तर AXB हा जो दिसतोय हा काय असेल तुमचा मायनर आर्क. मग इथे नाव लिहा, काय लिहाल तुम्ही आर्क AXB. ओके, आता इथे काय घ्यायचं आहे तुम्हाला सेकंड मध्ये मेजर आर्क. आता आर्क ऑफ इथे नंतर नेक्स्ट दिले मेजर ऑफ द आर्क, म्हणजे जो तुम्ही आर्क लिहिलाय मायनर आर्क त्याचंच मेजर लिहायचं आहे. मग मायनर आर्कचं मेजर तर काय असेल बघा, आता तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे, रिलेशनशिप बिटवीन दिलं होतं तुम्हाला, कशाचं रिलेशन बिटवीन सेंट्रल अँगल हा कशाच्या इक्वल असतो, मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणजे रिलेशन बिटवीन सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क यांचं रिलेशन काय, सेंट्रल अँगल इज इक्वल टू द काय असतं मायनर आर्क. मग सेंट्रल अँगल किती दिलाय गिवन 100 दिलाय, तर मेजर ऑफ मायनर आर्क सुद्धा किती मिळेल तुम्हाला 100 मिळेल. म्हणजे इथं मेजर ऑफ मायनर आर्क AXB इक्वल टू किती येईल 100 डिग्री. आता मेजर आर्क बघायचंय, मग आता फिगरला ऑब्झर्व करा, AXB जर मायनर असेल तर रिमेनिंग AYB काय असायला पाहिजे तुमचा, हा जो रिमेनिंग AYB आहे हा काय असायला पाहिजे तुमचा मेजर आर्क. मग इथे लिहा आर AYB. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे, त्याचं पण मेजर काढायचं आहे. तर कम्प्लिटली सर्कल किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा, त्यापासून मायनर आर्क मेजर करा, किती आहे मायनर आर्क 100, तर इज इक्वल टू तुमच्याकडे किती येईल 260 डिग्री. म्हणजेच मेजर आर्क किती येणार तुमचं 260 डिग्री. ओके, आता बघूया नेक्स्ट. बघा 5th नंबरची ॲक्टिव्हिटी कशी विचारली तुम्हाला, हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस किती दिली 6 सेंटीमीटर आणि हाईट किती दिलेली आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्फिअर ऑफ रेडियस 18 सेंटीमीटर. म्हणजे क्वेश्चन असा विचारलाय तुम्हाला की 18 सेंटीमीटर रेडियस असलेला एक काय, हा तुमचा सपोज स्फिअर आहे,
या स्पिअरची रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला 18 सेंटीमीटर दिली. हा स्पिअर तुम्ही काय केलाय मेल्ट केला. मेल्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल मग व्हॉल्यूम ऑफ स्पिअर मिळेल. मग यापासून जो काही तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल त्या व्हॉल्यूम पासून तुम्हाला काय करायचं आहे सॉलिड सिलेंडर फॉर्म करायचे आहेत. किती सॉलिड सिलेंडर फॉर्म होतील ते विचारले. मग कुठल्या मेजरचे करायचे आहेत अशा सिलेंडर मेजर करायचा आहे. सॉलिड सिलेंडर घ्यायचा आहे की ज्या सॉलिड सिलेंडरची रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, तर आता बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिले कॅपिटल आर कशासाठी घेतलंय फॉर सिलेंडरसाठी आणि एच काय म्हटले हाईट ऑफ द सिलेंडर म्हणजे हे कॅपिटल एच असेल हे कॅपिटल आर. आता ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या नंबर ऑफ सिलेंडर कॅन बी मेड इक्वल टू काय दिले व्हॉल्यूम व्ही म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑफ स्पिअर दिले. तर डिवायडेड बाय काय यायला पाहिजे आपलं व्हॉल्यूम ऑफ काय यायला पाहिजे सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ काय असायला पाहिजे सिलेंडर. मग आता व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा ऑलरेडी फॉर्म्युला दिलाय तुम्हाला 4/3 पाय आर स्क्वेअर. मग आता तुम्हाला कशाचा फॉर्म्युला पुट करायचा आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता माहिती आहे का तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला. बघा सिलेंडरला जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर अप्परला पण रेडियस दिसते बेसला पण रेडियस आहे. ओके, हाईट आहे आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू काय घेतो आपण पाय म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय होईल तुमचा पाय आर स्क्वेअर एच. आता इथं आर कुठला घ्यायचा आहे तुम्हाला कॅपिटल पाय कॅपिटल आर स्क्वेअर एच. मग आता इथे देअरफॉर नंबर ऑफ सिलेंडर कॅन बी मेड इक्वल टू 4/3 इंटू 18 इंटू 18 इंटू 18 कारण की स्पिअरची रेडियस किती दिली 18 आणि 18चा काय आहे तिथे क्यूब आहे 18चा काय असतो क्यूब असतो. मग 18चा क्यूब तर मग आता पाय कुठे गेला तर बघा इथे ऑब्झर्व केलं तर हे पाय आणि हे पाय काय केला असेल गेट कॅन्सल केलेला असावा. म्हणजेच तुम्हाला इथे फक्त व्हॅल्यू कशाची पुट करायची आहे खाली बॉक्समध्ये आर स्क्वेअर. आर किती आहे 6 आणि स्क्वेअर म्हटलं तर काय होईल 6 इंटू 6 इंटू एच कॅपिटल एचची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 12. आता कॅल्क्युलेशन्स करून डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ सिलेंडर्सची व्हॅल्यू मिळेल. आता नंबर ऑफ सिलेंडर्स किती मिळवाल तुम्ही सांगा. बघा आता इथे जर घेतलं आपण तर 6 1 जा 6 6 3 जा 18 6 1 जा 6 6 3 जा किती होते 18. त्यानंतर इथे घेतले 4 1 जा 4 4 3 जा 12 आणि परत 3 1 जा 3 केले 3 6 जा किती होईल 18. मग आता रिमेनिंग काय उरते बघा तुमच्याकडे 3 इंटू 1/3 1/3 इंटू 3 इंटू 3 इंटू 6. आता डिवाइडमध्ये काही आहे का काहीच नाही म्हणजे हा 3 3 अगेन गेट कॅन्सल तर 3 इंटू 6 किती होईल 18. म्हणजेच जर तुम्ही एक सॉलिड काय घेतलंय स्पिअर जर मेल्ट केलाय आपण ठीक आहे किती रेडियस 18 सेंटीमीटर असलेला तर त्याच्यापासून आपल्याला 12 हाईट असलेले आणि रेडियस 6 सेंटीमीटर असलेले किती नंबर ऑफ सिलेंडर मिळतील 18 सिलेंडर्स आपल्याला तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा आता ही जी ऍक्टिव्हिटी आधीच्या ऍक्टिव्हिटी ह्या 2 मार्क्ससाठी दिल्या होत्या. ही ऍक्टिव्हिटी आता किती मार्क्ससाठी दिलेली आहे तुम्हाला 3 मार्क्ससाठी दिलेली आहे. तर बघा अ सिलेंडर हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर म्हणजे सिलेंडरची रेडियस किती दिली 7 सेंटीमीटर अँड हाईट किती दिली 21 सेंटीमीटर. क्वेश्चन दिलाय कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता तुम्हाला दिलेली ऍक्टिव्हिटी काय करायची आहे कम्प्लीट. हा क्वेश्चन कधी विचारलाय जुलै 24 मध्ये. मग आता इथे तुम्हाला दिलाय ऍक्टिव्हिटीमध्ये दिले व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय असतो आत्ताच बघितलाय आपण पाय आर स्क्वेअर एच हा झालाय फॉर्म्युला. मग पायची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी ठेवली 22/7. आर किती आहे 7 इंटू 7 कारण की रेडियस किती दिली होती 7. आता एच किती दिलेला आहे 21 तर मग या बॉक्समध्ये काय पुट करता येईल तुम्हाला 21. आता त्यांनी 7 7 गेट कॅन्सल केला असावा 22 इंटू 7 केलं तर 154 इंटू किती आलं 20. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला 154 इंटू 21 4 5 1
4 टू जा 8, 5 टू जा 10, 0, कॅरी 1, 2 1 जा 2, 2 प्लस 1 3, इथे येईल 4, 8 प्लस 5 13, कॅरी म्हणजेच 3 2 3 4. या बॉक्समध्ये काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3234 आणि व्हॉल्यूम असल्यामुळे युनिट काय आहे, सेंटीमीटर क्यूब. आता सर्कमफरन्स ऑफ बेस दिलाय. मग आता सर्कमफरन्स ऑफ जर बेस म्हटलंय तर काय यायला पाहिजे, आता फॉर्म्युला जर लर्न नसेल, इथं 2 दिले, 22/7 दिले आणि मी आता सांगितलं सिलेंडर आहे तर सिलेंडरला बेसला काय असतो, सर्कल असतो आणि सर्कलचा सर्कमफरन्स ऑफ द बेस म्हणजेच इनडायरेक्टली तुम्हाला काय विचारले, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. मग सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला काय असतो तुमच्याकडे, 2πr. 2π ची व्हॅल्यू r किती दिलेला आहे इथे गिवन बघा 7, म्हणजे इथे व्हॅल्यू काय पुट करता येईल तुम्हाला 7. आता हा 7 7 गेट कॅन्सल, उरेल काय तुमच्याकडे 2 × 22 इक्वल टू किती येईल मग 2 2 जा 4, 2 2 जा 4, दॅट इज 44 सेंटीमीटर. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ॲट द एंडला विचारलं होतं व्हॉट इज फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अँड सर्कमफरन्स ऑफ द बेस. आता बघा यामध्ये किती दिले, 1 2 3 4 5 6 बॉक्स दिले. म्हणजेच काय की इच बॉक्स किती मार्क्सला असायला पाहिजे, इच बॉक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू किती मार्क्स मिळतोय तुम्हाला, हाफ मार्क्स तुम्हाला दिलेले. म्हणजे तुम्ही जर 6 बॉक्सपैकी जेवढे बॉक्स तुम्ही करेक्टली फिल कराल तेवढे मार्क्स तुम्हाला मिळत राहतील. आता घ्या नेक्स्ट 7 काय आहे, measure of arc of circle is 36 degree and its length is 176 centimeter, then complete the following activity. आता तुम्हाला काय दिले, एक सपोज सर्कल दिला असावा आणि या सर्कल मध्ये तुम्हाला काय दिले, मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल इज किती दिले 136 आणि त्याची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे 176 सेंटीमीटर. आता देन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. मग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिले, लेंथ ऑफ आर्क इक्वल टू θ/360 इंटू, मग फॉर्म्युल्यामध्ये काय पुट करावं लागेल तुम्हाला सर्कमफरन्स हे करावं लागेल. मग इथे पुट करा, फॉर्म्युला काय येईल तुमचा 2πr. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काय पुट होईल तुमची 2πr, म्हणजेच काय येईल तुमचा हा सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. आता इथे लेंथ ऑफ आर्कच्या खाली एक बॉक्स दिलाय आणि त्या बॉक्सच्या खाली ऑब्झर्व केलं तर 176 दिले. म्हणजेच या बॉक्समध्ये काय व्हॅल्यू पुट करायची आहे तुम्हाला 176 का, आणि गिवन पण दिले लेंथ ऑफ आर्क किती दिलेला आहे 176 इक्वल टू थिटा किती आहे तुमचा 36 दिलेला आहे. मग थिटाची व्हॅल्यू टाकली 36/360 इंटू 2, पायची व्हॅल्यू 22/7, आर जशाला तसाच आहे का, कारण की तुम्हाला यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, आर फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथे 1 दिले, मग आता 36 1 जा 36, 36 10 जा किती येईल तुमचं 360 इंटू, आता 22 इंटू 2 केलं तर 44/7 इंटू काय आले आर. आता इथे तुम्हाला देअरफॉर आर इक्वल टू काय दिली ॲक्टिव्हिटीमध्ये 176 इंटू डिवायडेड बाय 46. मग आता तुम्हाला काय करावं लागेल बघा, जो डिनॉमिनेटरमध्ये आहेत डिवाइडमध्ये आहेत ते लेफ्ट साईडला काय होतील मल्टिप्लाय होतील. म्हणजेच तुम्हाला येईल 176 इंटू 10 इंटू 7 केलं तर किती मिळतं 70. म्हणजे इथे किती करता येईल तुम्हाला 70 आणि हा 4 न्यूमरेटरमध्ये आहे, इकडे येऊन काय होईल लेफ्ट साईडला डिवाइड होईल. म्हणजेच आर इक्वल टू काय मिळालं 176 इंटू 70/44. आता याला कॅल्क्युलेट करा, तर मग इथे 77 तशाला तसाच ठेवलाय. म्हणजे तुम्हाला काय केलं असावं 44 ने कशाला डिवाइड केलेलं असेल 76 ला डिवाइड केलेलं असेल. मग आता बघा करून बघा 176 डिवायडेड बाय 44. आता 44 जर केलं तर 3 चा नी आपण याला एकदा करून बघूया. 3 4 जा 12, 2 कॅरी 1, 3 4 जा 12, 12 प्लस 1 13 9. मग 4 नी करून बघा 44 इंटू 4, 4 4 जा 16, 6 येते कॅरी 1, 4 4 जा 16 प्लस 1 76. म्हणजे 44 नी 44 जा 176.
म्हणजे इथे जर घेतले तर इथे व्हॅल्यू बॉक्समध्ये किती येईल 4 4 × 70 मग 4 7 जा 28 म्हणजेच तुम्हाला गिवन मध्ये रेडियस ऑफ सर्कल किती मिळाली 280 सेंटीमीटर. चला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इथेच थांबूया. यानंतर आता आपण काय बघितलं मेन्सुरेशनचा पार्ट 1 बघितलाय, पार्ट 2 बघितलाय. पार्ट 3 मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, पार्ट 3 मध्ये आपण आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन जे असतात ते डिस्कस करणार आहोत. 3, 4 अँड 5 मार्क्ससाठी मेन्सुरेशन या चॅप्टरचे आलेले किंवा आलेले आणि त्या टाईपमधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा आपण बघूयात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच तुम्हाला मेन्सुरेशन या चॅप्टरचं काहीही मिस होणार नाही आणि बोर्ड एक्झामसाठी तुमचा हा चॅप्टर एकदम व्यवस्थित प्रिपेअर होईल. ओके, व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.